नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या परिसरात विद्यापीठाचे विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना अनेक दिवस बलात्काराच्या धमक्या तसेच अश्लील मजकूर आल्याची पत्रे त्यांच्या वर्गखोलीत आणि बॅगेत आढळून येत होती. दिनांक 5 डिसेंबर रोजी या सर्व प्रकारांबाबत संबंधित विद्यार्थिनीने ठाणे उपकेंद्राचे प्रमुख यांच्याकडे तक्रार केली असता केंद्र प्रमुख लेखी तक्रार घ्यायला तयार नव्हते. याबाबत विद्यार्थिनींचे पालक उपकेंद्रांच्या प्रमुखांना जाऊन भेटले तसेच त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकावरती तक्रार देखील नोंदवली. यावेळी देखील उपकेंद्र प्रमुख अथवा कोणी प्राध्यापक विद्यार्थिनीसोबत उपस्थित नव्हते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं. याउलट उपकेंद्र प्रमुख विद्यार्थिनींवरती दबाव टाकत असून सदर प्रकरण मिटवू पाहत आहेत. त्यामुळे उपकेंद्राच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, अशी तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ठाणे शाखेकडे केली गेली आहे. या घटनेला 7 दिवस होऊन गेले असले तरी ठोस कारवाई केल्याचं दिसून येत नाहीये. मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी अशा पद्धतीचे घृणास्पद व निंदनीय प्रकार घडत आहेत. ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवरती कठोर कारवाई व्हायला हवी. तसेच कारवाई न करणाऱ्या उपकेंद्र संचालकांवरती योग्य पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे, अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे, असं मत अखिल भारतीय प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई यांनी व्यक्त केलं आहे. अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलणं गरजेचं आहे, असं मत ठाणे महानगर मंत्री योगेश दामले यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या 5 डिसेंबर रोजी काही विद्यार्थिनी या ठाणे सब कॅम्पसचे डायरेक्टर जे आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेल्या. मागच्या काही दिवसांपासून त्यांना एक पत्र त्यांच्या बॅगेतमध्ये सापडत होतं. त्या पत्रामध्ये एकदम अश्लील मजकूर लिहिलेला होता आणि त्यांच्यावरती बलात्कार करण्याच्या धमक्या ज्या आहे या पत्राद्वारे त्यांना देण्यात आल्या होत्या. ही कंप्लेंट घेऊन जेव्हा ते डायरेक्टरपाशी गेले तर डायरेक्टरने त्यांच्याकडून एकही लेखी तक्रार जी आहे ती घेतली नाही आणि उलट त्यांना जे आहे ते पोलीस स्टेशनला पाठवून त्यांना पोलीस स्टेशनला पाठवले गेले एका स्टाफसोबत. याच्यात ऍक्च्युअली अपेक्षित होतं की डायरेक्टरने स्वतः त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जावं आणि त्याच्याबद्दलची पुढची चौकशी करावी, पण असं काही करण्यात नाही आलं. त्या विद्यार्थ्यांनी या एकूण प्रशासनाच्या दबावामुळे त्यांनी FIR पण करू शकला नाही, पण त्यांनी हा विषय जो आहे तो पुढे डायरेक्टरला सांगितला होता. त्यांनी फक्त तिथे पोलिसांकडे जबाब नोंदवला. त्यांनी FIR त्याबद्दलचे एकूण सगळ्या तणावामुळे ते करू शकला नाही. आणि या घटनेची एक 4-5 दिवसानंतर जेव्हा त्याच्यावरती काहीच कारवाई न होत असल्यामुळे त्यांचे विद्यार्थिनींचे पालक जे आहेत ते पण या डायरेक्टरला भेटायला गेले. त्यावेळी पण त्यांनी डायरेक्टरनी जी आहे ती लेखी तक्रार जी आहे ती नोंद करून घेतली नाही आणि त्यांना पण असंच पाठवलं गेलं. त्यावेळी जेव्हा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे डायरेक्टरची अकार्यक्षमता जी आली याची कंप्लेंट आपल्याकडे आली तेव्हा आम्ही डायरेक्टरला भेटण्यासाठी गेलो. तर डायरेक्टर जे आहेत ते विद्यापीठ कॅम्पसमध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे आम्ही डायरेक्ट कुलगुरू जे आहेत विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत त्यांना भेटायला गेलो. या विषयात त्यांना या विषयाबद्दल सांगितलं. त्यांनी एकदम हा विषय सिरियसली घेतला. एकदम निंदनीय बाब आहे की हा विषय जो आहे एवढा सिरियस विषय असून सुद्धा डायरेक्टरकडून हा कुलगुरूकडे विषय तो गेला पण नव्हता. तो आमच्या तोंडून त्यांना काल आम्हाला सांगावं लागला की असा विषय घडलेला आहे, त्याबद्दल तुम्ही चौकशी करावी. आणि त्या आमच्या मागणीमुळे आज कुलगुरूंनी याच्यावरती एक चौकशी समिती बसवली आहे आणि आमची अशी मागणी आहे की या प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर या पूर्ण प्रकरणाला जे हँडल एकदम अनसेन्सिटिव्ह वेली जे केलेलं आहे त्याबद्दल त्या डायरेक्टरवरती पण कारवाई करण्यात यावी. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर
propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. 11 डिसेंबर 2024 रोजी देशभरातील महंत, आचार्य, मठाधिपती आणि साधू महाराजांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र श्री संगमेश्वर येथे संपन्न होत आहे आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थापक निलेश सांबरे साहेबांचा सन्मान येथे करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या मातोश्री भावनादेवी सांबरे, भगिनी हिबांगी पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. अभप श्री रामदेव महाराज हरड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या संत संमेलनात दररोज हजारो भाविक येथे दर्शनाला उपस्थित राहत होते. जगद्गुरू शंकराचार्य पपू नारायणराव स्वामी धरजी, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरू परमहंस आचार्य महाराज अयोध्या, राष्ट्रीय अध्यक्ष पपू अरुणाचंदजी महाराज, जगद्गुरू शंकराचार्य अमृतानंद देवतीर्थजी महाराज, जगद्गुरू स्वामी डॉक्टर कृष्णगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्याचा महामेरू समजले जाणारे लोकनायक निलेश सांबरे यांचा महासन्मान करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेतर्फे 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याची आताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेरआखणी करण्यात येणार आहे. IIT मुंबईच्या GISE हबच्या मदतीने फेरआखणीचं काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. 2010 पासून या आराखड्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. 2018 मध्ये त्याचं अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. त्यामध्ये मेट्रो मार्गाचं आरेखन, ठाणे पूर्व येथील साठीच प्रकल्प, ठाणे मुलुंड दरम्यानचे नवीन उपनगरी रेल्वे स्थानक, आनंदनगर ते साकेत कोस्टल रोड, भुयारी मार्ग इत्यादींबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलं होतं. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये IIT मुंबईतील GISE हबचे सुमित सेन यांच्यासोबत या संदर्भात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुळे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, TMTचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, भगवान शिंदे उपस्थित होते. ठाण्यातील NS फिटनेस जिमतर्फे त्यांच्या जिमचे सभासद असणाऱ्यांसाठी विविध फिटनेस बरोबर शारीरिक आरोग्य कसे राखावे यासाठी विविध शिबिरांचं आयोजन करण्यात येतं. याच अनुषंगाने NS फिट झोन जिमतर्फे डेंटल चेकअपचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन समाजसेवक कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते करण्यात आलं. NS फिटनेस जिमच्या सदस्यांचं फिटनेस बरोबरच आरोग्य ठीक राहावं याकरिता जिममध्ये विविध प्रकारची आरोग्यविषयक शिबिरं राबवली जातात. या शिबिरामध्ये शरीरातील विविध अवयवांची तपासणी केली जाते. त्यामुळे जिममधील सदस्यांच्या पूर्ण मेडिकल हिस्ट्री ही जिमजवळ असल्याने त्यांना त्या दृष्टिकोनातून फिटनेसनुसार व्यायाम करणं गरजेचं आहे हे आम्हाला कळतं, असे जिमचे मालक संचालक मंगेश सावर्डेकर यांनी सांगितलं. तसेच या शिबिराचा जिममधील सदस्यांना फायदा होत असून जास्तीत जास्त सदस्य शिबिराचा फायदा घेत आहेत. या शिबिरास कर्मवीर सुनील खांबे, राष्ट्रवादी व्यापारी सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दीपक क्षत्रिय, विविध क्षेत्रातील मान्यवर व जिमचे सभासद ही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी आज NS जिम म्हणजे तसा मी NS जिमचा सभासद आहे, परंतु NS जिम गेल्या 2 वर्षापासून मागे मेडिकल कॅम्प घेतला होता आणि आज काय डेंटल चेकअप कॅम्प आहे. तर NS जिम चांगल्या पद्धतीने आपल्याला सेवा देते. आज डेंटल क्लॅम्प आहे तरी कॅम्प आहे. मी आज मंगेश सावर्डेकर यांना शुभेच्छा द्यायला आलो आणि चांगल्या पद्धतीचा त्यांच्या NS जिमचा कार्यक्रम असतो, त्याचा लाभ ठाणे शहरातील सगळेच घेत असतात. तर मी सगळ्यांना सांगेन आपण सगळे NS जिम जॉईन करा. कारण का तर मंगेश सावर्डेकर हे चांगल्या पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेतात. आपल्याला काय गरज आहे त्यासाठी ते आपल्याला मेडिकल आरोग्य कॅम्प करतात. आज त्यांनी डेंटल कॅम्प घेतला. भविष्यामध्ये ते डोळ्यांविषयीचे कॅम्प घेणार आहेत. तरी आमचे सहकारी मित्र आणि मंगेश उमेशजी वांद्रे साहेब, संदीप, सारिका
तर हे चांगल्या पद्धतीने चांगल्या उपक्रमांना चांगलं लोकांमध्ये मांडतात. तरी मी NH जिमला शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मी मंगेश सावर्लेकर हे जिमचे जे ओनर आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. फिटनेसवर त्यांचं लक्ष आहेच. जेवढे जे फिटनेससाठी त्या जिममध्ये क्लायंट्स येतात त्याच्यावेळी तो मेडिकल कॅम्प घे, ब्लड कॅम्प घे, असे वेगवेगळे विविध कार्यक्रम हे मंगेश सर घेत असतात. आज त्यांनी डेंटिस्टचा कार्यक्रम घेतला आहे, बाबा दात चेकअप. हा अतिशय महत्त्वाचं हे आहे. आणि दरवर्षीप्रमाणे जिममध्ये 700 ते 800 मेंबर्स आहेत. त्यांचं अशी सकाळपासून हे चालूच होतं, येणं जाणं चालूच होतं. तर पहिली अशी जिम आहे ठाण्यातली का हे फिटनेसवरती लक्ष देऊन आरोग्यावरती पण लक्ष देतात. याबद्दल त्यांचं अभिनंदन. आज आपण आपले मेंबर्स आणि त्यांच्या फॅमिलीसाठी फ्री डेंटल चेकअप ठेवलं आहे. तर प्रो केअर म्हणून क्लिनिक आहे, त्यांच्या सहकार्याने आपण हा पार पाडतो आहे. तर मागच्या वेळेस पण आपण फ्री हेल्थ चेकअप ठेवला होता जिममध्ये मेंबर्सबरोबर. मेंबर्स येतात, डेली वर्कआउट करतात, एक्सरसाइज करतात. त्याच्याबरोबर आपण 2-3 महिन्यानंतर काही ना काही कॅम्प ठेवतो जेणेकरून फिटनेस व्यतिरिक्त डेंटल चेकअप झाला. मागच्या वेळी आपण फ्री हेल्थ चेकअप ठेवलेला. ह्याच्या पुढे आपण आय चेकअप किंवा हेअर चेकअप असं काहीतरी ठेवणार आहोत जेणेकरून मेंबर जे जिममध्ये येतात त्यांना त्याच्या व्यतिरिक्त पण बाकीच्या ज्या सोयी आहेत, सवलती त्या मिळाव्यात. नमस्कार, माझं नाव आहे सागर नितीन गोडेकर. आपली ही जिम NS फिटनेस झोन जी रामवर्ती रोडला आहे नियर बाय. तर आज मंगेश सरवडेकर सर ज्यांनी आज ह्या जिममध्ये एवढं फिटनेसच्या प्रत्येक गोष्टी एवढ्या अवेलेबिलिटी केल्या, त्याप्रमाणेच आपलं डेंटल हेल्थ चेकअप तिने या ठिकाणी आज ठेवलेलं आहे. तर इतकं बरं वाटतं की प्रत्येक गोष्ट ते एकदम ॲक्युरेट, एकदम आपल्या कस्टमर असं म्हणू शकत नाही, प्रत्येक येणारा जिममधला माणूस हा आपलाच माणूस आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाची काळजी घेण्याचा प्रयत्न करतायत आणि खूप चांगलं करतायत. आज त्यांनी डेंटल चेकअप जो ठेवलेला आहे आज आपल्या जिममध्ये तो खूप चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे. त्याने भरपूर लोकांच्या ज्या समस्या असतील आपल्या डेंटलच्या, आपल्या दातांच्या बाबतीतल्या, त्या खूप कमी होतील आणि खूप चांगल्या रीतीने चांगली कामं त्यांनी केलेली आहेत. तर ॲक्च्युली हे आम्हाला खूपच चांगला इथे रिस्पॉन्स भेटला आहे आणि खूप चांगल्या रीतीने या लोकांनी इथे अरेंजमेंट्स पण केलेले आहेत. डेंटल हेल्थ किंवा ओरल हेल्थ आपण जे म्हणतो ती एकदम इट इज अ व्हेरी नीडेड काइंड ऑफ अ थिंग. कारण आपण जे खातो, जे सगळं करतो ते सगळं आपल्या तोंडातूनच जातं आणि त्यामुळे डेंटल हेल्थ पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि आज ह्यांनी हे सगळं इथे आयोजन करून हे प्रूव्ह केलं आहे की हे लोक पण एवढं इम्पॉर्टन्स देतात, नॉट जस्ट ऑन फिटनेस बट ऑल्सो ऑन युअर ओरल हेल्थ अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आम्ही हे अवेअरनेस कॅम्प्स करत राहतो बिकॉज लोकांना एज्युकेट करणं खूप गरजेचं असतं की काय करायला हवं, कसं तुम्ही बऱ्याच लोकांना माहीत पण नसतं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत दाताचे. लोकांना वाटतं की सगळं ओके आहे कारण पेन होत नाही आहे, पण आपण पेनपर्यंत थांबलंच नाही पाहिजे आणि त्याच्या आधीच काही प्रॉब्लेम असेल तर त्याला सॉल्व्ह केला पाहिजे. हे आमचं आव्हान असतं सगळ्यांना. नमस्कार, माझं नाव श्रीमयी नायक आहे आणि मी नॅशनल लेवल रायफल शूटर आहे आणि आता करंट स्टेट चॅम्पियनशिप्समध्ये मला सिल्वर मेडल मिळालं. मी NS फिटनेस झोनमध्ये रोज व्यायाम करायला येते फिटनेससाठी आणि इकडे मंगेश सरांनी खूप मदत केली आहे मला सगळ्या व्यायामांसाठी आणि सगळं प्रत्येक एक्सरसाइज नीटपणे सांगत असतात. आणि आजच त्यांनी डेंटल चेकअपसाठी आयोजन केलेलं हे केलेलं सेटअप ठेवलेलं डेंटल चेकअपसाठी, ज्यांनी प्रत्येकाला खूप मदत होते. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना नवीन कळत आहेत किंवा रिमाइंडरसारखं आहे जे कधी कधी आपण विसरतो, खूप वेळा छोट्या छोट्या गोष्टी विसरतो, ते ह्यानी खूप फायदा होतो आहे त्यांना. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन माझ्या प्रभागातील तुर्केपाडा तलाव परिसरासाठी 24 तास सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तुर्केपाडा तलाव परिसरात अर्बन फॉरेस्ट उपक्रमांतर्गत हजारो झाडांची लागवड करण्यात आली आहे, ज्यामुळे सध्या तेथे एक सुंदर आणि विकसित वनराई तयार झाली आहे. मात्र सुरक्षा रक्षक नसल्यामुळे परिसरातील जंगलाची आणि इतर सुविधांची समाजकंटकांकडून नासधूस होत आहे. येथे गर्दुल्ले, दारू पिणारे आणि गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण वाढत आहे. मागील आठवड्यात काही समाजकंटकांकडून जंगलात आग लावल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती झाडांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवरती भविष्यात कोणती मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी तात्काळ त्या ठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत अशी विनंती करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक नारायण पवार देखील उपस्थित होते.
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.